नमस्कार. लाईफ लर्निंग लेसन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सागर सोमय हिरेमठ आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ मास्टर युअर माइंड या प्लेलिस्टमधला पुढचा व्हिडिओ आपण आज बघत आहेत. व्हिडिओचं नाव आहे माइंड कंट्रोल रूम 2.0. आतापर्यंत आपण ओव्हर थिंकिंग, हाऊ टू कंट्रोल युअर माइंड हे सगळे आपण पॅरामीटर बघितलेत. तर जे पण आत्तापर्यंतचे इंटरनेटवरचे तुम्ही व्हिडिओ ऑलरेडी बघितला असेल, त्यामध्ये बरेचसे पॅरामीटर तुम्हाला सांगितलेले असतील, की ओव्हर थिंकिंगला कसं कंट्रोल करायचं, आपल्या माइंडला आपण कमांड कशी द्यायची. आजचा व्हिडिओ थोडा हटके आहे म्हणून त्याचं 2.0 असं नाव ठेवलं आहे स्पेसिफिकली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं, एक डॅशबोर्ड क्रिएट करायचं. डॅशबोर्ड म्हणजे काय? इन शॉर्टमध्ये आपल्याला व्हिज्युअलायझेशनसाठी जे इम्पोर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल कोरोनामध्ये पूर्ण इंडियामध्ये किती पेशंट होते ते मॅपमध्ये किंवा आपण ग्राफिकल व्ह्यूद्वारे त्याला रिप्रेझेंट करत होतो. तसं एक डॅशबोर्ड आपल्याला डेली रूटीनसाठी फॉलो करायचं आहे, जेणेकरून आपल्याला क्लिअरिटी आपल्या माइंडला देता येईल, की कुठली गोष्ट कधी आपल्याला इम्प्लिमेंट करायची. तर सुरू करूयात. एक सॅम्पल रिअल एक्झाम्पल सांगितलंय, ज्याच्यामध्ये एक प्लेनमध्ये असलेलं एक डॅशबोर्ड तुम्हाला दिसतं. जे पायलट हा ऑब्झर्व्ह करतो. प्रत्येक गोष्ट त्या डॅशबोर्डवरती ग्राफिकल व्ह्यूनी किंवा एक आयकॉननी जे डिस्प्ले केलं जातं, तसं आपल्या डेली रूटीनमध्ये आपण भरपूर सारे कामं करतो. राइट साइडला एक डेस्क दाखवलाय. त्यामध्ये लॅपटॉप आणि बाजूला सगळे नोटबुक, मोबाईल फोन असे सगळं डिस्ट्रिब्युटेड झालेलं एक गुंतागुंतीचं स्ट्रक्चर दाखवलं. आणि आपण कन्फ्यूज असतो, की डिसिजन घेताना की काय करावं एक्झॅक्टली. मग एखादी गोष्ट आपल्याला इम्पोर्टंट करायची असते आपल्या लाईफमध्ये. मग स्टुडंट असतील, पॅरेंट्स असतील किंवा ओल्ड एज पर्सन्स असतील. एनी जनरेशन्स कुठल्या पण एजमधल्या पर्सनला हा क्वेशन पडतो, की कसं आपल्याला ती जी गोष्ट आहे ती कशी कंप्लीट करायची. तर त्यासाठी एक पर्सनलाइज आपण एक डॅशबोर्ड बनवणार आहे, जे की प्रत्येक एजच्या पर्सनसाठी ॲप्लिकेबल असेल. तर त्याचं इम्पोर्टन्स काय आहे, हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये पहिल्यांदा बघूयात आणि मग स्टार्ट करूयात. तर ह्याच्यामध्ये बघा, की जे माइंड आहे त्या माइंडमध्ये आपल्याला एक स्विच नसतं. आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. जसं आपल्याला माइंडला व्हिज्युअलाइज होतं, बऱ्याचशा गोष्टी आपण तशा पद्धतीने करू शकतो आणि करतोय. कधी-कधी त्यामध्ये क्लॅरिटीची गॅप असते आणि ॲक्शन काय घ्यायचं हे आपल्या माइंडला क्लिअर करत नाही. आणि जोपर्यंत कोणतरी समोरचा सांगतो, तोपर्यंत कधी-कधी वेळ निघून गेलेली असते किंवा आपल्याला नंतर रिअलाईज होतं, की आपण काहीतरी गोष्टी मिस केल्यात. तर त्यासाठी आपल्याला एक व्हिज्युअलायझेशन चार्ट, ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणणार आहे. ते डॅशबोर्ड तुम्हाला ड्रॉ करायचे. सिस्टम जे आहे ते 4 पार्ट्समध्ये डिव्हाईड करायचे. लेफ्ट साइडला तुम्हाला 4 इनपुट स्विचेस ड्रॉ करायचेत. हे तुम्ही ऑन पेपर जर केलं तर एक तुम्हाला रिअल टाईम एक्सपिरियन्स येईल, की काय-काय, कसं-कसं होणार आहे. तर तुम्ही ड्रॉ करायला स्टार्ट करू शकता. 4 स्विचेस ड्रॉ करा. झोन 2 मध्ये आउटपुट जे आहे ते 4 मीटर आहेत. जे आउटपुट आहे ते आउटपुट इम्पोर्टंट आहे. तर ह्याच्यातलं एखादं मीटर जर फेल झालं तर आपण काय करायचं ते आपण पुढं इन डिटेलमध्ये बघणार आहेत. हे 4 मीटरची नावं पण आपण पुढे बघणार आहेत, की काय एक्झॅक्टली करायचं आपल्याला. त्यानंतर एखादं 2 पेक्षा जास्त जर मीटर जर ऑफ झाले, तर आपण रेड अलार्म वाजवणार आहे. आणि रेड अलार्मचं सिग्नल जेव्हा येतं, तेव्हा काहीतरी सिस्टममध्ये लूप होल असेल आणि मग आपल्याला सिस्टम परत एकदा रिस्टार्ट रिस्टार्ट म्हणण्यापेक्षा रिसेट करायची आणि परत आपण एक नव्याने सुरुवात करतो. असं एक सिंपल एक डॅशबोर्ड क्रिएट करायचे बेसिकली, ज्यात आपली सिच्युएशननुसार इनपुटचे स्विचेस प्रेस करायचे आणि डिझायर्ड आउटपुट नाही मिळालं तर आपल्याला रेड अलार्म वाजवायचा आणि मग सिस्टमला रिकव्हर करून आपण रिसेट बटनला प्रेस करणार आहे. असं एक ओव्हरऑल फ्लो आहे. तर हे 4 महत्त्वाचे बटन्स, स्विचेस. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा आहे फोकस. आता हे 4 जे बटन आहेत, ते सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपल्याला हे आयदर ऑन किंवा ऑफ करायचं. 2च स्टेप, एक आयदर ऑन करायचे किंवा ऑफ करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टडीला बसत असाल, तर फोकस तुमचं होत नसेल, तर ऑफ करा. तुम्ही एखादं इम्पोर्टंट काम करताय, त्यामध्ये फोकस होत नसेल, तर ते बटन ऑफ करा. मग हे तुम्हाला सिंपल काय करायचंय,
आपण ते एक पुढे चार्ट बघणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ते ऑफ किंवा ऑन लिहायचं बेसिकली. फोकस जर तुमचा व्यवस्थित असेल, तर ऑन हे बटन फोकसचं ऑन करायचे. फोकस कधी करू शकतो आपण? जेव्हा सिंगल टास्क करतो. ॲट अ टाईम एकच काम करतो. तर आपण ऑन बटन हे प्रेस करू शकतो. जर तुमचा फोकस होत नसेल, तर ऑफला बटनला तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर इमोशन्स. आता बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन पडतं, की आपण शिकतोय का आपण चुकतोय? एखाद्या गोष्टीतून आपल्याला जर शिकत असेल, तर त्यावेळेस आय एम लर्निंग म्हणजे जी पॉझिटिव्ह साइड आहे ती कायम ऑनची असते आणि निगेटिव्ह साइड जी आहे ती ऑफची असते ऑलवेज. मग इमोशन जे असतील, ते जर तुम्ही इमोशनमध्ये अडकला असेल, तर त्या ठिकाणी ऑफ प्रेस करा. जे पण निगेटिव्ह गोष्ट जर तुमच्या माइंडमध्ये आली, तर ते स्विच ऑफचं असेल आणि जे पण पॉझिटिव्ह गोष्ट असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकताय किंवा एखादा आउटपुट मिळत असेल, त्या ठिकाणी तुम्हाला ऑनचं स्विच प्रेस करायचं. त्यानंतर थर्ड स्विच आहे ते एनर्जी स्विच. एनर्जी कधी येते? फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉबला जाताय किंवा तुम्ही स्टडी करताय किंवा इन जनरल आपण एखादं ट्रॅव्हल करतोय एखाद्या प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे. मग त्यावेळेस आपली प्रॉपर झोप झाली नसेल, तर आपली एनर्जी डाऊन असते. जर आपला थकवा असेल, तर एनर्जी डाऊन असते. एकच काम आपण कंटिन्युअसली करत असेल, तर एनर्जी डाऊन होते. जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर आहार घेतला नाही, तर एनर्जी डाऊन होते. जर सेम मूव्हमेंट तुम्ही रिपीटेडली कॉल केलं, तर तेव्हा एनर्जी डाऊन होते. जसं आपण बॅटरीचं एक्झाम्पल मोबाईलचं बघू शकतो. ज्या पद्धतीनं आपण जास्तीत जास्त काम जर त्या मोबाईलकडून करून घेतलं, म्हणजे जास्त उशीर जर मोबाईल चालू असेल, तर बॅटरी लेव्हल जी आहे ती कमी असते. सिमिलरली माणसाकडून जास्त जर अपेक्षा ठेवल्या किंवा माणूस जास्त काम करायला लागला, तर ती एनर्जी त्याची डाऊन होते. मग ऑन पोझिशनमध्ये स्लीप, फूड आणि मूव्हमेंट हे 3 गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये एनर्जी लेव्हल जी आहे ती हाय ठेवायची म्हणजे तुम्हाला ते बटन ऑन करायचं आहे. मग आपल्याला इझिली कळतं, की आपल्याला थकवा आला असेल, तर ऑफ करा स्विचला आणि जर व्यवस्थित जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, तुम्हाला झोप वगैरे येत नसेल आणि तुम्ही स्टेबल असाल, तर त्या ठिकाणी ऑन ठेवा. हे एकदम सिंपल स्विच आहे. आणि चौथा महत्त्वाचा पॅरामीटर जो असतो, तो आहे ॲक्शन. आता जेव्हा आपण डेलीमध्ये लाईफमध्ये जे ठरवतो ते होत गेले, तर ते ॲक्शन पर्टिक्युलर आपण कंप्लीट केलेत, तेव्हा हे बटन काय करायचं? ऑन करायचं. आणि ऑफ कधी रँडम म्हणजे आपण ठरवतोय एक आणि करतोय एक असं बऱ्याच जणांना वाटतं. तेव्हा हे स्विच काय करायचं? ऑफ करायचं. आता हे 4 जे स्विच बघितलेत आपण, ते 4 स्विच हे तुमच्या पूर्ण डेली लाईफमध्ये हे कायमचे कामाला येतात. कुठलं पण काम करताना फोकस लागतं. कुठलं पण काम करताना किंवा माणसाशी बोलताना इमोशन्सला कंट्रोल करावं लागतं तुम्हाला. त्यानंतर जेव्हा पण आपण एखादी गोष्ट करतोय, तेव्हा तुमच्यामध्ये एनर्जी असायला पाहिजे. त्या गोष्टीला करण्यासाठी, त्या माणसाला समजून घेण्यासाठी, त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी तुमच्याकडे एनर्जी पाहिजे. आणि ॲक्शन ही जी आहे, ती ॲक्शन कधी होते परफॉर्म? जर तुमच्याकडे एनर्जी असेल, फोकस असेल आणि इमोशन्सला तुम्ही कंट्रोल केलं, तर तुम्ही प्रॉपरली ॲक्शनला मॅनेज करू शकता. मग हे 4 स्विच लक्षात ठेवा. कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला एखादा जर पॅरामीटर फोकस होत नसेल किंवा इमोशन्सला हँडल होत नसतील किंवा एनर्जी प्रॉपर नसेल किंवा ॲक्शन परफॉर्म करता येत नसेल, तर या स्विचला ऑफ करा. बेसिकली 2 गोष्टी करायच्यात, ऑन किंवा ऑफ करायचं. तुम्ही सिच्युएशननुसार याला हँडल करा. मी फक्त एक्सप्लेन करतोय व्हिडिओमध्ये. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आउटपुट. आपण एखादी गोष्ट करतो, ती गोष्ट 100% सॅटिस्फाय झाली, तर ते असतं क्लॅरिटी मीटर. क्लिअर असतं माइंड. आपण काय करतो हे आपल्याला माहीत असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी होतात आणि त्या पद्धतीने आउटपुट येतं. ते क्लॅरिटी मीटर झालं. डू आय नो व्हॉट आय एम डूइंग? ह्याला क्लॅरिटी मीटर असं म्हणतात. स्ट्रेस मीटर सगळ्यात महत्त्वाचं इम्पोर्टंट. आजकालच्या एकदम यंग जनरेशनपासून मोबाईलचं ॲडिक्शन आहे. मग ॲडिक्शन हे स्ट्रेसमध्ये कन्व्हर्ट कधी होतंय आपल्याला कळता येत नाही. समजत नाही. म्हणजे स्ट्रेस म्हणजे पॅरामीटर म्हणजे एकदम असं हेवी टास्क कंटिन्युअसली करत गेलं आणि तेव्हा मग स्ट्रेस येतं, ही कंडिशन नसते. माणूस जसं एखाद्या गोष्टीकडं अट्रॅक्ट होतो आणि ती गोष्ट कायम त्याच्या सोबत असते. त्या गोष्टीपासून जेव्हा त्याला दूर ओढलं जातं, तेव्हा त्या माणसाला स्ट्रेस फील होतो. मग इरिटेशन हे पण स्ट्रेसचं एक पॅरामीटर आहे. जे श्वास घ्यायची जी क्षमता आहे, ती जर एकदम श्वास जर दीर्घ आपण कंटिन्युअसली जर हाय ब्रीथिंग करत असेल, फास्ट ब्रीथिंग करत असेल, ते पण स्ट्रेसमध्ये होतं.
ओव्हर थिंकिंग हे सगळ्यात एक बेस्ट एक्झाम्पल म्हणू शकता स्ट्रेसमध्ये. म्हणजे माणूस जेव्हा जास्त विचार करतो तेव्हा त्याचं स्ट्रेस जे आहे मेंटल स्ट्रेस ते इन्क्रीज होतं. मग अशा प्रत्येक सिच्युएशनला तुम्हाला माहिती आहे की स्ट्रेस मीटरमध्ये ऑन ठेवायचं किंवा ऑफ ठेवायचं. तर हे क्लिअॅरिटी मीटर, स्ट्रेस मीटर. त्यानंतर तिसरं आहे ते कनेक्शन मीटर. फॅमिली सोबत आपण व्यवस्थित वागतो का डेली रूटीनमध्ये? फ्रेंड सर्कलमध्ये आपण व्यवस्थित बोलतो का? आपण स्वतःशी म्हणजे स्वतःला सॅटिस्फाय करतोय का? म्हणजे स्वतःला जे पण फॉर एक्झाम्पल आज निगेटिव्ह गोष्टी झाल्या त्याच्यातून आपण बाहेर काढतो का स्वतःला? एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घडली तर ती आपण एक्सेप्ट करतो. निगेटिव्ह गोष्ट घडली तरी पण आपण एक्सेप्ट करतो का? हे सगळ्या गोष्टी जे आहेत ते कनेक्शन मीटरमध्ये असतात. म्हणजे आपल्याला समोरचा जेव्हा सांगतो ना, तेव्हा आपलं लक्ष 100% असेल, तर आपलं कनेक्शन मीटर चांगलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रेंडमध्ये बोलत असाल एकमेकांसोबत आणि समोरचा पर्सन तुमचा फ्रेंड काहीतरी सांगतोय तुमच्यासाठी चांगलं आणि तुम्ही जर त्याच्यावर ओरडून बोलत असाल, तर तुमचं कनेक्शन मीटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही स्टेबल नाही आहात त्या सिच्युएशनमध्ये असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जी आहे ते ग्रोथ मीटर जे आपण आपल्याशी कंपेअर करून ठरवतो. दुसऱ्याशी कंपेअर केल्यानंतर ती कॉम्पिटिशन होते. आपल्याशी कंपेअर केल्यानंतर त्याचं जे ग्रोथ आहे, पर्सनल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो ते 100% आपण इम्प्रूव्ह करू शकतो असं मला वाटतं पर्टिक्युलरली. डू आय लर्न समथिंग न्यू टुडे? म्हणजे आपण स्वतः काहीतरी नवीन शिकलंय का आज? हे आपलं ग्रोथ मीटर असतं. हे 4 मीटर लक्षात ठेवा. क्लॅरिटी मीटर, स्ट्रेस मीटर, कनेक्शन मीटर आणि ग्रोथ मीटर. प्रत्येक फेजमध्ये माणसाला हे 4 मीटर लागतात, जे आउटपुट आपण म्हणतोय. जर ह्याच्यातले 2 पेक्षा जास्त जर मीटर हे ड्रॉप झाले, लक्ष देऊन ऐका. जर ह्या मीटरमधले 2 पेक्षा जास्त जर मीटर ड्रॉप झाले, तर एक अलार्म तुमच्या माइंडला गेलं पाहिजे. आता 2 पेक्षा जास्त का बरं म्हणलंय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त? तर ऑब्झर्व्ह करा, एक क्लिअॅरिटी मीटर. ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण माणूस रिलॅक्स आहे. हँडल करू शकतो सिच्युएशनला. माणसाचं कनेक्शन मीटर चांगलं आहे, हँडल करू शकतो. क्लिअॅरिटी मीटरमध्ये जर फॉर फॉर एक्झाम्पल काही फॉल्ट आलं, तर क्लिअर नाही आहे. पण बाकीच्या सगळ्यांसोबत तो व्यवस्थित बोलतोय, तो दररोज इम्प्रूव्ह पण होतोय. हा एक पॅरामीटर जर आपण फॉर एक्झाम्पल ड्रॉप केला, तर फरक पडतो. जेव्हा ह्याच्यासोबत फॉर एक्झाम्पल तो माणूस स्ट्रेसमध्ये आहे, तर प्रॉब्लेम होतो. जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असतो आणि ते क्लिअर नसतं माइंड त्याचं, तेव्हा तो डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतो आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी होतात. अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजी जे सगळ्यात मोठं ड्रॉबॅक आहे, डिसीजेस आहे, ते माइंडला जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये टाकतो, तेव्हा ती गोष्ट आहे. ती गोष्ट एवढी डेंजर असते, की माणूस त्याच्यातून लवकर जे आहे ते आपण बाहेर पडू शकत. आणि कनेक्शन मीटर जर एखादं फॉर एक्झाम्पल रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम आलं आणि रिलेशनशिपमध्ये काय प्रॉब्लेम आला तर स्ट्रेस हा मीटर पण त्याला अफेक्ट पडतो. म्हणून एक मीटर हा कधी अफेक्ट होत नाही म्हणजे ड्रॉप होत नाही. ॲडिशनली त्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त जेव्हा मीटर ड्रॉप होतात, तेव्हा आपली जी सिस्टम आहे, जी आपल्या ब्रेनची पॉवर असते ती कमी होते कुठेतरी. म्हणून त्यावेळेस तुम्हाला एक अलार्म ऑन करायचा म्हणजे सिंपल एक गोष्ट करायची, की जेव्हा पण आपण एखादी काम करतो किंवा रात्री जेव्हा आपण झोपतो, त्यावेळेस आपण काय-काय केलंय त्या स्टेजला हँडल करताना. तर जे आपण स्विच बघितले ते स्विचला ऑन आहे किंवा ऑफ करायचं आणि सेकंड पॅरामीटर जे आहे ते आपलं जे आउटपुट आहे ते आपल्याला व्यवस्थित आलंय का नाही, हे 4 मीटरला तुम्हाला चेक करत जायचं. म्हणजे आपल्याला इझिली समजतं, की आपण आज कोणावर रागवलंय का न्यूट्रल बोललोय, हे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. तुम्ही थोडं नंतर व्हिडिओला पाठीमागे घेऊन बघा. जर काही कन्फ्युजन असेल तर कमेंटमध्ये मला टाका. मी तुम्हाला ते नक्की अवश्य सांगेल त्याच्यावरचं सोल्युशन. तर इमर्जन्सी प्रोटोकॉलमध्ये हा पुढचा जो पॉइंट आहे, तो सिस्टम रिसेटला तुम्हाला न्यायचं असेल, तर जेव्हा पण आपण कन्फ्यूज होतो, जेव्हा ओव्हरथिंक करतो, तेव्हा आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, की तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, काही वेळ चालायचं आहे किंवा एखादं जर्नल वाचायचं आहे किंवा सायलेन्स राहायचं आहे, म्हणजे सायलेंट राहायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला बिग डिसिजन घ्यायचं नाही. कधी कुठलं डिसिजन घाईत घेऊ नये असं जे म्हणलं जातं. त्याचं मोठं रिझन हेच आहे, की आपल्या माइंडवर जेव्हा आपलं कंट्रोल नसतं, तेव्हा आपण रॉंग डिसिजन घेतो आणि परत त्याचं रिग्रेट फील होतं. हे रिअल आपण आता जे सिच्युएशन बघितलं त्यामध्ये हे होऊ शकतं. तर स्वतःला जेवढं तुम्ही स्टेबल ठेवता प्रत्येक सिच्युएशनमध्ये तिथून बाहेर येऊ शकता. हे एक फुल माइंड कंट्रोल रूम आहे. फुल असेंबली केलंय.
तर ह्यामध्ये बघा स्टार्ट पासून जर तुम्ही बघितलात, तर 4 इनपुट स्विचेस आहेत. ते तुम्हाला ऑन ऑफ करायचे आहेत. हे सेंट्रल प्रोसेसर जे आहे ते माइंड आहे तुमचं. तिथून जर तुमचं माइंड ओके असेल बरोबर, तर क्लॅरिटी मीटर, स्ट्रेस मीटर, कनेक्शन मीटर आणि ग्रोथ मीटर हे सक्सेसफुली त्याचं काम करतील. जर एखाद्या मीटरमध्ये काय प्रॉब्लेम आलं, तर आपण सिस्टम डायग्नोसिसमधून रिसेट जे स्विच आहे, ते आपण प्रेस करतो आणि परत इनपुटपासून परत स्टार्ट करतो. जे पण मशीन आहे ते मशीन इनपुट प्रोसेस आणि आउटपुट सारखं काम करतं. ChatGPT आणि एआय मॉडेल सगळे जे आहेत ते इनपुट प्रोसेस आणि आउटपुटमध्ये काम करतात. जसं तुम्ही प्रॉम्प्ट देता त्या पद्धतीने प्रोसेस होतं आणि मग त्या पद्धतीने आउटपुट येतं. हे आपण रिअल लाईफमध्ये पण आपलं जे ब्रेन आहे, ते तसंच काम करतं. जर तुमचं इनपुट म्हणजे स्विचेस जर क्लिअर असतील, तर त्याच्यामध्ये माइंडमध्ये प्रोसेसिंग व्यवस्थित होते आणि मग जे मीटर जे आहेत, ते क्लॅरिटी मीटर, स्ट्रेस मीटर हे नॉर्मल कंडिशनला राहतात आणि मग तुमचं जे आउटपुट आहे ते व्यवस्थित आलं, तर तुम्हाला रिसेट बटन प्रेस करायची गरज नाही. तुमच्या माइंडला रेड अलार्म ह्याची पण गरज नाही आहे. जर इन केस 2 पेक्षा जास्त मीटर जर डाउन झाले, तर तुम्हाला ते रिसेट प्रेस करावं लागतं. काही वेळेस तुम्हाला ते स्टेबल राहून हे डिसिजन घ्यावे लागतात. हेच आपण आज व्हिडिओमध्ये बघतोय. तर एक सिंपल एक प्लॅन तयार करा. एक तुमचा एक डॅशबोर्ड तयार करा. ग्राफिक असं काही करायची गरज नाही. टेबल क्रिएट करा बेसिकली. स्टार्ट फ्रॉम युअर डे 1 अप टू डे 7 पर्यंत. हे तुम्हाला एक रिअल एक्सपिरियन्स देतं. डॅशबोर्ड दररोज ओपन करायचं. जेव्हा तुम्ही झोपायच्या अगोदर हे डॅशबोर्ड क्रिएट करा. तर 4 स्विचेस, फोकस जर तुमचं आज झालं असेल व्यवस्थित, कुठलं पण काम करताना जर फोकस झालं असेल, तर त्याला टिक मार्क करा. तुमचं एनर्जी त्या पर्टिक्युलर कामाला करताना जर व्यवस्थित होती, तर त्याला टिक मार्क करा. इमोशन्सचं स्विच जर तुमचं व्यवस्थित असेल पूर्ण डेमध्ये, तर त्याला टिक मार्क करा आणि ॲक्शन जर तुम्ही प्रॉपरली घेतलं असेल, तर त्याला टिक मार्क करा. क्लॅरिटी मीटर ह्याला तुम्ही मार्क्स द्या आउट ऑफ 10. क्लॅरिटी मीटरला 7. स्ट्रेस मीटरला तुम्ही कसं हँडल केलं? स्ट्रेसफुल होतं का तुमचा डे? का रिलॅक्स होतं? त्याच्यासाठी मार्क्स द्या. कनेक्शन मीटरमध्ये तुम्ही लोकांशी डेली रूटीनमध्ये कसं बोललात ह्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे मार्क द्या आणि ग्रोथ मीटर तुमची ग्रोथ जी आहे, ती कालच्यापेक्षा आज किती झाली? कालच्यापेक्षा आज म्हणलोय मी. 10 वर्षापूर्वीच आणि आजच्यामध्ये जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल, तर डेली आपण भरपूर साऱ्या गोष्टी करतो. एवढं लक्षात राहत नसतं. पण आपण हे लक्षात ठेवू शकतो, की काल कसं होतं आणि आज कसं झालं. त्याच्याप्रमाणे आपण ग्रोथ मीटरला हे करा आणि लास्टला जर तुम्हाला अलार्म जर सिग्नल ऑन कधी करायचं ते पण मी सांगितलं. 2 पेक्षा जास्त जर स्विच तुमचे जर ऑन ॲक्टिव्ह झाले किंवा मीटरमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मीटर ड्रॉप झाले, तर तुम्हाला ते रेड अलार्म ऑन करायचं आहे. तसं सिग्नल द्या. तुम्ही त्या ठिकाणी रेड इंडिकेशन करा. जेणेकरून तुम्ही जेव्हा डेली हा प्लॅन बघता, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक ॲडिशनली काय करायचं ह्याचं एनालिसिस होतं. सर्वात महत्त्वाचा ड्रॉबॅक काय असतो माहिती आहे का माइंडला, की आपण जे सिग्नल पास करतो ते आपल्याला सगळं येतं, आपण सगळं हुशार आहे. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे जे माइंड सारखं-सारखं आपल्याला सांगतं ना, तेच मोठा प्रॉब्लेम आहे. ॲक्चुअली हे जेव्हा दुसरा सांगतो तेव्हा माइंड डिस्टर्ब होतं आणि जेव्हा आपल्याला रिअलाईज करायचं असतं तेव्हा आपण रिअलाईज करू देत नाही आपल्या माइंडला, की हे प्रॉब्लेमॅटिक आहे. पण जो दुसरा पर्सन जर सांगितलं तर ते आपल्याला जास्त म्हणजे आपण ते डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याचा जास्त विचार करतो. ते करण्यापेक्षा एक डॅशबोर्ड स्वतःचा असावा. तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी तुम्हाला डेली रूटीनमध्ये काय-काय बदल करायचा आहे, हे ट्रेसिंग तुमचं स्वतःचं असावं आणि डिसिजन जे मेकिंग आहे ते तुमचं स्वतःचं असावं. लाईफच्या जर्नीमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट जे पॅरामीटर आहे तो डिसिजन मेकिंग असतो. ज्या ठिकाणी तुम्ही डिसिजन मेकिंगला चुकलात, त्या ठिकाणी 100 वेळा तुम्ही रिग्रेट फील करताय आणि 100 वेळा तुम्हाला लोकं रिग्रेट फील करून देतात. त्यापेक्षा बेटर आपलं डिसिजन आपण घ्या आणि व्यवस्थित लाईफमध्ये पुढे जावा. हे जे आहे ते एक्स्पेक्टेड आउटकम आहेत आजच्या लेक्चरचे. त्यामध्ये ओव्हर थिंकिंग कमी होईल, क्लॅरिटी येईल माइंडला, फोकस तुमचं इन्क्रीज होईल, बेटर डिसिजन तुम्ही घेऊ शकता आणि इमोशन स्टॅबिलिटी इज अ मोस्ट इम्पोर्टंट पार्ट. आपल्या जवळच्या माणसापासून जर एखादी गोष्ट आपण लपवली किंवा जवळच्या माणसाला जर दुःख झालं आणि तो माणूस जर आपल्यापासून लांब गेला, हे इमॅजिन आजच्या पिढीला होत नाहीये. ते इमोशन स्टॅबिलिटी पाहिजे असेल, तर तुमचं जे डेलीचं जे ट्रेसिंग आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. हे असं मला वाटतं. अशा पद्धतीने तुम्हाला 7 डेजचं एक चॅलेंज आहे. त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला एक प्लॅन करून जे पण आपण आत्ता डॅशबोर्डमध्ये सगळे जे बघितलेत, ते 4 पॅरामीटर्स त्यामध्ये स्विच, त्यानंतर मीटर्स आणि त्यानंतर रेड अलार्म आणि रिसेट नावाचं स्विच. हे सगळं तुमच्या ब्रेनला तुम्हाला सांगायचं आहे आणि व्यवस्थित ते 7 दिवसाचा प्लॅन करून
डेली तुम्हाला ते काय करायचंय, इम्प्लिमेंट करायचंय आणि 7 दिवसानंतर जे रिझल्ट येतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जेणेकरून ह्याचं इन्स्पिरेशन जे आहे ते दुसऱ्यांना पण मिळावं आणि सगळ्यांच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा जो आपण YouTubeचं चॅनल चालू केलंय, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवावा, एवढी माझी रिक्वेस्ट आहे आणि तुमच्या पुढील भविष्यासाठी आणि तुमच्या ह्या डॅशबोर्डसाठी शुभेच्छा देऊन मी आजचा व्हिडिओ थांबवतो. लाईक करा, शेअर करा आणि भरपूर साऱ्या लोकांपर्यंत हे मेसेज कळवा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.